विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपत आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली। दसरा चौक, बिंदू चौक, पापाची तिकटी, उभा मारुती चौक, पापाची तिकटी ते शिवाजी चौक अशा मार्गावरून निघालेल्या रॅलीत शेकडो दुचाकी स्वार सहभागी झाले। दरम्यान या भव्य रॅली प्रसंगी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, नाना कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, महायुतीचे पक्ष निरीक्षक उदय सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, मला काय सांगाल, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मोठी रॅली आज कोल्हापुरात निघते, काय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांची कारकीर्द, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं गेल्या 2.5 वर्षातलं काम आणि त्यामुळे महायुतीला मिळत असलेला मोठा पाठिंबा आणि त्याचबरोबर शहरात केलेलं मोठ्या प्रमाणाचं विकास काम, या सर्व माध्यमातून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा मिळतोय। अगदी घराघरातून लोक उत्साहानं संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या होते आणि आज या ठिकाणी बघताय आपण एक भगवं वादळ या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे मला खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार त्यांची सेवा करण्याची परत मला एकदा संधी देतील। तर कोल्हापूरमध्ये महायुतीचं पारडं जड आहे। महाविकास आघाडी एकही जागा जिंकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। आज 18 तारीख आहे, प्रचाराचा अंतिम दिवस आहे। कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील आमचे उमेदवार राजेश क्षीरसागर धनुष्य बाण घेऊन चिन्ह लढत आहेत। तुम्ही आज बघू शकताय, अभूतपूर्व अशी रॅली, हजारोंच्या संख्येनं युवक, ज्येष्ठ युवती या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 15 दिवसामध्ये महायुतीचा जो कोल्हापूर जिल्ह्यामधला प्रचाराचा आपण धडाका बघितला। येणारे नेते, राष्ट्रीय नेते, काल योगीजींची सभा झाली, गडकरीजी साहेब आले आणि एक शाश्वत आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याला दिल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 10च्या 10 जागा निवडून येतील आणि महाविकास आघाडी 0 जागेवर राहील अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर राज्यभरामध्ये 160 ते 170 जागा महायुतीच्या येतील, कारण 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, ते स्थगितीचं सरकार, भ्रष्टाचारी सरकार, घोटाळेबाज सरकार म्हणून त्याचा नावलौकिक होता आणि या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या वतीने एक शाश्वत विकास, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लोक कल्याणकारी योजनांचा धडाका, लाडकी बहीण योजनेसारखी योजना, अशा अनेक लोक कल्याणकारी योजना आणल्यामुळं महायुती सरकार पॉप्युलर झालेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता महायुती सरकारच्या पाठीशी उभी राहील आणि 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे। दरम्यान कसबा पावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीची सांगता झाली। यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।